गेल्या काही दिवसांपूर्वी टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश निघालाय। त्यामुळे आता खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलमधील उर्वरित 54 गावांना टेंभूचं पाणी मिळणार आहे। आता त्यांची स्वप्नपूर्ती होत असून येत्या 2 ऑक्टोबर रोजी विट्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याच्या कामाचा भूमिपूजन शुभारंभ होतोय। महात्मा गांधी विद्या मंदिराच्या मैदानात सकाळी 10 वाजता शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलाय, अशी माहिती सुहास बाबर यांनी दिली आहे। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना सुहास बाबर म्हणाले, टेंभू योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले। अनिल भाऊंनी जनतेसाठी पाहिलेलं स्वप्न आणि त्यासाठी केलेले प्रयत्न हे सत्यात उतरत आहेत। टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याचं काम मार्गी लागून वर्क ऑर्डर निघाली आहे। मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्यायला गेलो होतो, त्यांनी निमंत्रण स्वीकारलेलं आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातले मंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते दिनांक 2 ऑक्टोबर रोजी या टेंभूच्या 6व्या टप्प्याचं भूमिपूजन विटा शहरामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होईल। त्यानंतर महात्मा गांधी विद्या मंदिराच्या मैदानावर भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतलाय। सुळेवाडी येथे 6व्या टप्प्याचा कामाचा भूमिपूजन समारंभ येत्या 2 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। तासगाव तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले। तासगाव शहर आणि तालुक्यातील सावळज, वायफळे आणि मांजर्डे मंडलात अधिकच्या पावसाची नोंद झाली, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। तालुक्याच्या पूर्व भागातील ओढे नाले पात्राबाहेर पडले असून अनेक ठिकाणी पूलवर पाणी आलेलं आहे। या पावसाने खरीपाचं नुकसान झालं असून द्राक्ष बागायतदार संकटात सापडले। त्या पावसामुळे ओढे नाले भरून वाहत असून अग्रणी नदीला पूर आलाय। अनेक गावांच्या हद्दीतील अग्रणी नदी पात्रातील पुलावरून पाणी वाहू लागलं होतं। या भागातील द्राक्ष बागा पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्या। शनिवारी रात्रीपासून तालुक्यातील तासगाव, सावळज, मनेराजुरी, येळावी, विसापूर, मांजर्डे आणि वायफळे मंडलातील सर्व गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले। मंगळवारी देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली। पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांना पावसाने झोडपल्याने अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झालाय। सांगली शहरातील प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी आता सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते एकत्रित येऊन निवडणूक लढणार आहेत। त्यानुसार एक उमेदवार ठरवून सांगली विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय विविध संघटनेच्या बैठकीत घेण्यात आलाय। यामध्ये समविचारी संघटना, विविध असोसिएशन यांना बरोबर घेण्यात येणार आहे। याबाबत अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे। सांगली विधानसभा मतदारसंघातील सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक झाली आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून सांगली विधानसभा मतदारसंघाचा राज्यातील इतर विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत विकास कामे आणि अन्य कामांच्या बाबतीत मागासलेला दिसतोय। सध्या निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न प्रत्येक इच्छुक उमेदवार करताना दिसत आहेत। मात्र हेच इच्छुक उमेदवार इतर वेळेला आपल्या कामात व्यस्त असतात। ते रस्त्यावरच्या लढाईला किंवा आक्रमकपणे पुढे यायला तयार नसतात, कारण त्यांना कोणाचा वाईटपणा घ्यायचा नसतो, त्यामुळे ते अलिप्त असतात। चळवळीतील कार्यकर्ते पक्ष बाजूला ठेवून आपल्या शहराच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी कायम शहरातील विविध प्रश्नांवर, विषयांच्यावर आवाज उठवून संघर्ष करून काम करत असतात। चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र बसून सांगली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवावी का, यावर मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली आहे। सांगली विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय। महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा अंतर्गत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। पर्यावरणाचा संदेश देत विश्रामबाग चौक ते महापालिका मुख्यालयापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली आहे। महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त वैभव सावळे यांच्या नियोजनानुसार विश्रामबाग चौकातून सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली। या सायकल रॅलीमध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देत महापालिका अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, सायकल प्रेमी तसेच सायकलपटू सहभागी झाले होते। मार्केट यार्ड, राम मंदिर मार्गे महापालिकेसमोर या सायकल रॅलीची सांगता करण्यात आली। यावेळी महापालिका मुख्यालयात स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता शपथ घेण्यात आली आहे। रॅलीमध्ये उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त विजया यादव, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, अग्निशामक अधिकारी सुनील माळी, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, सचिन सागावकर, मुख्य लेखाधिकारी शिरीष धनवे, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, वाहन विभागाचे विनायक जाधव, जनसंपर्क अधिकारी, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्ष
परिषद पाणी पुरवठा कार्य अधिकारी सुनील पाटील, महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांच्यासह मिरज मॉर्निंग ग्रुपचे सर्व सायकलपटू सहभागी झाले होते। कार्यक्रमाचं संयोजन कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव, क्रीडाधिकारी अमजद जेलर आणि स्वच्छ सर्वेक्षण विभागाचे शहर समन्वयक अधिकारी वर्षा राणी चव्हाण, राकेश धाईंजे, शिवम शिंदे यांनी केलं। राज्यातील शासकीय योजना अखंडितपणे 5 वर्ष सुरू राहाव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंगळवार बाजार परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजना महिलांना महिना 1500 रुपये, मुलींना मोफत शिक्षण, वर्षाला 3 सिलेंडर मोफत, तरुणांना मोफत प्रशिक्षण आणि दरमहा 10,000 रुपये, शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा या योजनांना पाठिंबा देण्यासाठी तसेच या योजना पुढील 5 वर्ष अखंड सुरू राहण्यासाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली। या मोहिमेला महिला, नागरिक, युवक, युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी युवक जिल्हाध्यक्ष आकाश माने, कार्याध्यक्ष जयंत जाधव, मिरज शहराध्यक्ष अतुल भिसे, शहर जिल्हा उपाध्यक्ष सागर कोळी, मिरज शहर कार्याध्यक्ष शिवकुमार मालेगाव, मिरज शहर उपाध्यक्ष यासिन जमादार, कुपवाड शहराध्यक्ष दादासो कोळेकर तसेच शहर जिल्हाध्यक्षा राधिका हरगे, कार्याध्यक्षा आयशा शेख, सेवादल शहर जिल्हाध्यक्ष युवराज नाईकवाडे, मिलिंद कांबळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। व्यापारी गटातून निवडणूक न लढवता ती शेतकरी गटातून लढवणाऱ्या बाजार समिती संचालक रवींद्र वसंत पाटील यांना जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दणका दिलाय। त्यांचे बाजार समितीचे संचालक पद रद्द करण्याचा आदेश देण्यात आलाय, अशी माहिती बाजार समितीचे संचालक महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय। यावेळी बोलताना महादेव पाटील म्हणाले की राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या तासगाव बाजार समितीमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय। याबाबत आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलाय। बाजार समितीच्या अनेक भानगडी चव्हाट्यावर येत आहेत। विस्तारित बाजार समितीच्या बांधकामात झालेल्या अपहार प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल होतोय। बाजार समितीला भ्रष्टाचाराचा सुरुंग लागलाय। त्यामुळे शेतकऱ्यांची असणारी बाजार समिती आता रोहित पाटील आणि सुरेश पाटील यांच्या मालकीची झाली आहे। त्यांचा कारभार बघणाऱ्या रवींद्र वसंत पाटील यांना जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दणका दिलाय। त्यांचं संचालक पद रद्द करण्याचा आदेश सुरवसे यांनी दिला। रवींद्र पाटील हे अराबा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहेत। त्यांच्याकडे व्यापारी लायसन आहे। असं असताना त्यांनी शेतकरी गटातून निवडणूक लढवली होती। यावेळी बाजार समितीने ते एका कंपनीचे संचालक आहेत, त्यांच्याकडे व्यापारी परवाना आहे हे लपवून ठेवलं होतं। याबाबत बाजार समितीचे संचालक महादेव पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्याकडे तक्रार केली होती। या तक्रारीवर सुनावणी झाली। सुनावणीनंतर रवींद्र पाटील यांचा संचालक पद रद्द करण्याचा आदेश सुरवसे यांनी दिलाय। मिरज विधानसभा ताकदीने लढणार आहे, धनशक्तीला मी जनशक्तीने लढा देणार आहे। विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे हे मागील वर्षापासून मिरजेचे प्रतिनिधित्व करीत आहेत। 2 वेळा ते कॅबिनेट मंत्री झालेत। मिरजेसाठी 2,500 कोटींचा विकास निधी खर्च केल्याचा दावा ते करतात। मग निवडणुकीपूर्वी त्यांना सर्वपक्षीय नगरसेवक माझ्या पाठीशी आहेत हे का सांगावं लागतंय? इतकी वाईट वेळ त्यांच्यावर का आली आहे? त्यांची उमेदवारी धोक्यात आली असल्याने त्यांची ही धडपड सुरू असल्याची टीका एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ महेश कुमार कांबळे यांनी पत्रकार बैठकीत केली आहे। पालकमंत्र्यांचा आणि मिरजेतील नगरसेवकांचा विकासाचा दावा खोटा असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। डॉ महेश कुमार कांबळे पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्वपक्षीय नगरसेवकांनी बैठक घेऊन पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांना अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दर्शवलाय। मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांवर जोरदार टीका केली। मिरजेतील ते सर्वपक्षीय नगरसेवक माझ्यासोबत आहेत, त्यांचा मला पाठिंबा आहे। या पाठिंब्याचा आणि त्यांच्या आलेल्या वर्तमानपत्रातील बातम्यांच्या कात्रणाचा आधार घेऊन भाजप पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवारी मिळवण्यासाठी पालकमंत्र्यांचा प्रयत्न सुरू आहे। मतदारसंघात 2,500 कोटी खर्च केल्याचा दावा पालकमंत्र्यांनी केलाय। पक्षभेद बाजूला ठेवून पालकमंत्र्यांनी निधी दिल्याचं नगरसेवकांनीही सांगितलंय। माझ्या नगरसेवकांना प्रश्न आहे, हा निधी गेला कुठे? त्यांनी नागरिकांसमोर त्याचा खुलासा करावा असं आवाहनही डॉ महेश कुमार कांबळे यांनी केलंय। शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराज रोड, भाजी मंडई, शहरातील सर्वच रस्ते, बंद पडलेले शासकीय दूध डेअरी सारखे उद्योग यांसाठी वर्षात काय प्रयत्न केले? हे प्रश्न का सुटले नाहीत? विकास केला असेल तर अशी वेळ तुमच्यावर का आली? पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांची पिछेहाट झाली आहे हे यातूनच स्पष्ट झाले। उपप्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी आजपासून संपावर गेलेत। कोल्हापूर विभागाअंतर्गत सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यातील सुमारे 1,400 कर्मचारी संपात सहभागी आहेत। त्यामुळे
कार्यालयातील कामकाजावर परिणाम झालाय। लिपिक वर्गीय कर्मचारी संपावर गेल्याने अधिकाऱ्यांवर कामाची जबाबदारी आली। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत। या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील आरटीओ कर्मचारी संपावर गेलेत। यामध्ये कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांतर्गत 6 कार्यालयांमधील 125 कर्मचारी संपात सहभागी झालेत। यात सांगली कार्यालयातील 25 कर्मचारी संपात उतरले। जुना बुधगाव रस्त्यावरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष मदने यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून मागण्यांसंदर्भात घोषणा देऊन निषेध व्यक्त केलाय। यावेळी अध्यक्ष संतोष मदने यांच्यासह धनंजय कोळेकर, अमर महेकर, नंदू पाटील, प्रताप जामदार, लता कांबळे, अनिता सुतार, दीपा कापसे, प्रियांका शिंदे, कोमल पाटील, वीरेंद्र नागावकर, नितीन कोकणे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते। कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरटीओ संबंधित कामकाज, वाहनांचं हस्तांतरण, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, परवाने नूतनीकरण, आकर्षक क्रमांक नोंदणी इत्यादी कामकाज पूर्व लिपिक वर्गीय कर्मचारी पाहत होते, परंतु लिपिक वर्ग कर्मचारी संपात सहभागी असल्यामुळे या कामावर त्यांचा परिणाम झालाय। उपप्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी आजपासून संपावर गेलेत। कोल्हापूर विभागाअंतर्गत सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यातील सुमारे 125 कर्मचारी संपात सहभागी आहेत। त्यामुळे कार्यालयातील कामकाजावर परिणाम झालाय। लिपिक वर्गीय कर्मचारी संपावर गेल्याने अधिकाऱ्यांवर कामाची जबाबदारी आली। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत। या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील आरटीओ कर्मचारी संपावर गेलेत। यामध्ये कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांतर्गत 6 कार्यालयांमधील 125 कर्मचारी संपात सहभागी झालेत। यात सांगली कार्यालयातील 25 कर्मचारी संपात उतरले। जुना बुधगाव रस्त्यावरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष मदने यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून मागण्यांसंदर्भात घोषणा देऊन निषेध व्यक्त केलाय। यावेळी अध्यक्ष संतोष मदने यांच्यासह धनंजय कोळेकर, अमर महेकर, नंदू पाटील, प्रताप जामदार, लता कांबळे, अनिता सुतार, दीपा कापसे, प्रियांका शिंदे, कोमल पाटील, वीरेंद्र नागावकर, नितीन कोकणे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते। कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरटीओ संबंधित कामकाज, वाहनांचं हस्तांतरण, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, परवाने नूतनीकरण, आकर्षक क्रमांक नोंदणी इत्यादी कामकाज पूर्व लिपिक वर्गीय कर्मचारी पाहत होते, परंतु लिपिक वर्ग कर्मचारी संपात सहभागी असल्यामुळे या कामावर त्यांचा परिणाम झालाय।